हेल्मेट रेनकोट घालून आले, चाकूचा धाक दाखवून 23 तोळे दागिने लुटले. कोल्हापुरातील उद्योजकाच्या बंगल्यात जबरी चोरी. लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजू जयकुमार पाटील वय 60 राहणार गोविंदराव हाऊसिंग सोसायटी सम्राटनगर यांच्या घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत 2 चोरट्यांनी 23 तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले. हा प्रकार गुरुवारी दिनांक 12 रोजी दुपारी 3 ते 3:15 दरम्यान घडला. भर दुपारी घडलेल्या जबरी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं. घटनास्थळाने राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू पाटील, त्यांची पत्नी, मुलगा व सून हे चौघे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कंपनीत गेले होते. पाटील यांचे व्याही सुनेचे वडील शीतल सौंदत्ते वय 83 हे एकटेच बंगल्यात होते. बंगल्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बंगल्याचे मागील दार उघडून 2 चोरटे आत शिरले. त्यातील एकाने सौंदत्ते यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसरा चोरटा थेट वरच्या मजल्यावर गेला. कपाटामधील साहित्य विस्कटून त्याने चीज वस्तू आणि रोकडचा शोध घेतला. कपाटातील दागिन्यांचे डिजिटल लॉकर चोरट्यांच्या हाती लागले. लॉक निघत नसल्याने लॉकर पिशवीत घालून तो खाली आला. त्यानंतर दोघे मागील दरवाजाने निघून गेले. काही वेळात सौंदत्ते यांनी फोन करून याची माहिती मुलगी आणि जावयास दिली. पाटील कुटुंबियांनी तातडीने घराकडे धाव घेत पाहणी केली असता 23 तोळे दागिन्यांच्या डिजिटल लॉकरची चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण सहकाऱ्यांसह पाटील यांच्या बंगल्यात पोहोचले. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यात फारसे यश आलं नाही. भर दुपारी झालेल्या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. याबाबत फिर्याद दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. काळ्या रंगाचे हेल्मेट, रेनकोट आणि स्पोर्ट्स शूज घातलेले 2 चोरटे चंदेरी रंगाच्या मोपेडवरून आले होते. अवघ्या 15 मिनिटात दागिन्यांची लूट करून ते पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध सुरू असल्याने पोलिसांनी सांगितले. लूट करून पळालेल्या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांचे वर्णन सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आलं आहे. राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 4 पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाटील यांच्या घरात 5 पुरुष 3 महिला कामगार आहेत. यातील 3घांकडे चौकशी सुरू आहे. चोरट्यांनी आजोबा सौंदत्ते यांना कोणतीही इजा केली नाही. चोरटा थेट दागिने असलेल्या खोलीत पोहोचला. यावरून दोन्ही चोरट्यांना पाटील यांच्या घराची माहिती असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळेच पाटील यांच्या घरातील कामगारांची चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी राकेश पुजारी, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.